वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा। आम्ही आज निघालो आहोत आमच्या पावसाळी सहलीसाठी आणि जरा थोडा लेट झालंय, पण हो पावसाची सर तर श्रावण सरी कोसळतातच आहेत। आम्ही निघालो आहोत कोंदंड रिट्रीट इथे। पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावरती कोंदंड रिट्रीट ही प्रॉपर्टी आहे। ठाकूरवाडी डॅमच्या परिसरामध्ये ही येते। आता आपण जाऊयात पुढे, आपण रस्त्याला लागलो आहोत। इथून जवळपास आपल्या डेस्टिनेशनचं डिस्टन्स दाखवत आहेत 45 किलोमीटर्स। जाऊयात आपण पुढे आपल्या प्रवासाकडे। टनल चला नाही, ब्रिज आला आता। ब्रिज खूप सारं पाणी आलंय, खूप सारं पाणी आणि ब्रिज आलं मध्ये पाणी आहे हो का? बघ केवढं पाणी बघ। कोणतं? पाणी कोणतं असतं? हे बघ केवढं पाणी आहे, हे बघ केवढं पाणी आहे बाबा। बापरे बापरे बाप। आम्ही आता वडगाव सोडून पुढे 2 किलोमीटर नंतर आतमध्ये उजव्या साईडला टर्न घेतला आहे। इथून आपल्या कोंदंड रिट्रीट या प्रॉपर्टीचा डिस्टन्स आहे 36 किलोमीटर आणि जवळपास मॅपमध्ये हे दाखवत आहेत वेळ 1 तास 15 मिनिटं, म्हणजे जवळपास 1.25 तास दाखवत आहेत। रोड खराब असेल, रोड कदाचित कंडिशन खराब असेल म्हणून हा एवढा वेळ दाखवते, नाहीतर जर रोड कंडिशन चांगली असती तर 35 किलोमीटर साठी एवढा वेळ नसता दाखवला। आता आपण पुढे जाऊयात, बघूयात रोडची कंडिशन कशी आहे तेही तुम्हाला दाखवतोय। पावसाच्या सरी छान कोसळत आहेत, बाहेर खूप छान आल्हाददायक वातावरण आहे। जाऊयात पुढे आपल्या डेस्टिनेशन कडे। छान घनदाट हिरवी गर्दर वनराई आहे दोन्ही बाजूला। रस्ता जरा खराब आहे पण खूप छान वाटतंय। सगळीकडे हिरवगार आहे, भाताची शेती आहे। हा ऍक्च्युली तसा वनवेच आहे संपूर्ण। समोरून जर गाडी आली तर आपल्याला जरा थोडी वाट द्यावी लागते, इतका अरुंद रस्ता आहे। रस्त्याची कंडिशन जरा खराब असल्या कारणाने पोहोचायला जरा वेळ लागतो। 13 किलोमीटर राहिलेत आपले। इथून आता आपल्या डेस्टिनेशनचं अंतर आहे 13 किलोमीटर आणि जवळपास अर्धा तास वेळ दाखवतोय, त्यामुळे पुढेही रस्ता असाच असेल असं वाटतंय।
प्रॉपर्टीमध्ये चेक इन केलं आहे आणि ठाकूरवाडी डॅमच्या बॅकवॉटरच्या साईडला ही प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. जेव्हा आपण रेस्टॉरंटमधून बाहेरचा व्ह्यू बघतो तो आहे संपूर्ण ठोकरवाडी डॅमचं बॅकवॉटर आणि हे आहे यांचा रेस्टॉरंटचा सेटअप. खूप छान आहे. डॅमचं व्ह्यू आहे रेस्टॉरंटला. इथेच त्यांचं रिसेप्शन आहे. आता आपण जाऊयात पुढे. आज आपण आमराई या रूम टाईपमध्ये चेक इन केलं आहे. आपणला इथे 2 दिवसाचा स्टे आहे. दोन्ही दिवस आपण 2 वेगवेगळ्या रूम टाईप्स बुक केल्या आहेत. आज केली आहे ती आमराई आहे ज्याच्यामध्ये जॅक्युझी इन्क्लुडेड आहे आणि दुसरी आहे तारांगण. ती मी तुम्हाला उद्या दाखवते. आता आपण जातो आहोत रूम टाईप आमराईकडे. जाताना अशा प्रकारचा हा पेव्हमेंट ब्लॉक्सचा पूर्ण रोड आहे आणि तो तुमच्या रूम टाईपकडे घेऊन जातो. रिसेप्शन किंवा रेस्टॉरंटपासून जी आमराई ही रूम टाईप आहे ती जवळपास 100 मीटर चालत जावं लागतं आणि मग ती रूम टाईप आहे. पेव्हमेंट ब्लॉक आहे. छान श्रावण सरी बरसत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही हा आमचा प्लॅन केला आहे स्टेचा 2 दिवसांचा. जाऊयात आता आपण आपल्या रूम टाईपकडे आमराईकडे. रिसेप्शनकडून आल्यानंतर 100 मीटर अंतरावरती आमराई ही रूम टाईप आहे. बाहेरचा हा असा छान त्यांचा हिरवळ आणि आता आपण जातो आहोत आमराईकडे. ही आहे आमराई रूम टाईप. आता आपण जाऊयात आतमध्ये. हॅलो निहित. तर ही आहे आपली रूम टाईप आमराई. एंट्री केल्या केल्या इथे असा हा एक बाक आहे जिथे तुम्ही तुमचं लगेज किंवा तुम्ही तुमचे शूज ठेवू शकता. या इथे कॉफी मेकिंग सेक्शन आहे, फ्रीज आहे आणि ड्रायव्हर्स आहेत. एक छोटासा सेक्शन आहे. या साईडला जर बघितलं तर इथे सोफा कम चेअर्स, एक सेंट्रल टेबल, इथे वॉर्डरोबसाठी एरिया आहे, स्लीपर्स आहेत, टॉवेल्स दिलेले आहेत, हँगर्स आहेत. असा हा ओपन वॉर्डरोब. हा आहे मिरर. आता आपण जाऊयात खाली बेडरूमकडे. जवळपास 5 ते 6 पायऱ्या उतरून खाली गेल्यावरती बेडरूम आहे. हॅलो बाबा. हॅलो निहित. सो ही आहे बेडरूम. आता बेडरूममध्ये एक त्यांनी मोठा किंग साईज बेड दिलेला आहे. हा संपूर्ण बेडच्या मागचा सेक्शन. बेड रेस्ट, AC, हे मोठे फ्लोअर लेंथ कर्टन्स आहेत आणि या साईडला इथे आहे TV, फॅन आणि इकडे बाहेर एक प्रायव्हेट एरिया आहे. आपण आता तो ओपन करूया. आता हे असं आपण ओपन केलं आणि इथे असं छान आंब्याचं झाड आहे म्हणून या रूम टाईपला आमराई म्हटलंय. आणि हा संपूर्ण हा प्रायव्हेट एरिया होतो जेव्हा तुम्ही ही रूम टाईप बुक करतात. या साईडला तुम्ही इकडे बघितलं तर हे आहे जॅकुझी. त्या साईडने पण मी तुम्हाला याची एंट्री कशी आहे ते मी दाखवते. आणि हा संपूर्ण आमराईचा सेटअप. अशी ही आहे रूम टाईप आमराई. आता आपण याच्याच फर्स्ट फ्लोअरला जाणार आहोत. सो आता आपण बेडरूमच्या सेक्शनकडून आता वर जातो आहोत. परत वरती जाण्यासाठी 5 ते 6 पायऱ्या आहेत आणि इथे असा हा सिटिंग अरेंजमेंट आहे. मोठा बेंच आहे असा. एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिले आहेत आणि या साईडला एक पॅनोरामिक विंडो आहे. इकडे जर बघाल तर हा आहे स्विमिंग पूल. खूप छान मोठा स्विमिंग पूल आहे यांचा. आणि या बेंचच्या इकडून खाली जर बघितलं तर बेडरूमचा हा व्ह्यू दिसतो. असं हे आहे आमराई रूम टाईप. आता आपण बघूयात वॉशरूम. आपण आता वरून आलो आणि हे आहे समोरच वॉशरूम. एंट्री करतानाच सुरुवातीला आहे इथे वॉश बेसिन आणि मिरर. आतमध्ये सरळ गेल्यावरती WC आहे आणि हा इथे आहे शॉवर एरिया. आणि या गेटने बाहेर गेलं की इथे आहे जॅकुझी. हे असं स्लायडिंग डोअर ओपन केल्यावरती ते खाली आहे जॅकुझी. हा जॅकुझीला पूर्ण फुल्ली फंक्शनल ऑपरेशनल होण्यासाठी जवळपास 1.5 तासाचा वेळ लागतो. सो जेव्हा केव्हा तुम्हाला जॅकुझी पाहिजे असेल गरम पाण्याने पूर्ण भरलेला तेव्हा 1.5 तास आधी त्यांना सांगावं लागतं. मग 1.5 तासानंतर तो कंप्लीट पूर्ण भरेल आणि मग तुम्ही तो वापरू शकता.
या आमराईच्या रूम टाईप मध्ये मला एक खूप सुंदर अशी छान गोष्ट आवडली. यांचे जे जिथे कुठे काही प्लास्टर्स आहेत, यांचे जे प्लास्टरचे कार्विंग्स आहेत ना, ते सुद्धा त्यांनी आंब्याच्या पानाने कार्व केलेत. सो आंब्याचे पानं हे यांनी हे एम्बॉस करून त्याचे इम्प्रिंट्स केलेले आहेत. इथे सुद्धा आहेत आणि स्टेअर केस वरती जाताना सुद्धा इथे हे असे आंब्याची पानं एनग्रेव केलेले आहेत. चला आता आपल्या या पॅकेज मध्ये लंच, हाय टी आणि डिनर इन्क्लुडेड आहे. तर आता त्यांनी स्टार्टर मध्ये चीज बॉल दिसत आहेत. नंतर हे स्वीट मध्ये गुलाबजामुन आहेत. खूप छान प्रेझेंट करून दिलंय त्यांनी. आता बघूयात अजून काय काय आहे. सॅलड आहे. ही मिक्स व्हेज भाजी आहे. नंतर त्यानंतर ही पनीरची भाजी आहे. त्यांनी नीट साठी अशी ही प्लेन दाल दिली आहे. त्यांना आम्ही सांगितलं तर ही आमची दाल तडका आहे आणि हा राईस आहे आणि चीज बॉल बरोबर त्यांनी मग सॉस वगैरे दिलाय. गरम गरम फुलके आणि पापड आहे. सो आता आम्ही जेवण करून तुम्हाला सांगतो कसं आहे. आम्ही आता जॅकुझीचा आनंद घेतो आहोत. आमराई या रूम टाईप मध्ये जॅकुझी हे इनबिल्ड आहे आणि जॅकुझी मध्ये पाणी भरायला जवळपास 1.5 तास इथे वेळ लागतो. गरम पाणी भरून मग त्याच्यामध्ये आपल्याला छान बाथ घेता येतं. त्यांनी आम्हाला बबल बाथ पण प्रोव्हाइड केला होता आणि निहित पण खूप छान एन्जॉय करतोय. हॅलो, गुड मॉर्निंग. आता 7:30 वाजलेत सकाळचे. रात्रभर खूप सारा पाऊस पडला होता त्यामुळे सगळं ओलं आहे. हा आमच्या रूमचा बॅक साइड आहे जिथून की पूल दिसतो आपला. खूप मोठा पूल आहे यांचा, इन्फिनिटी पूल आहे. हा इकडे जरा डेप्थ कमी आहे आणि तिकडे भरपूर डेप्थ आहे. इन्फिनिटी पूल आहे. पुढे असा व्हॅली व्ह्यू आहे. छान आहे हा पण पूल. खूप सारी हवा सुटली आहे. आपल्या रूमच्याच समोर असा खालच्या बाजूला त्यांनी इथे ह्या असं वेस्ट बॉटल पासून हा असा एक एरिया बनवला. तर आता आपला ब्रेकफास्ट आला आहे रूम मध्ये आणि ब्रेकफास्ट मध्ये त्यांनी दिले आहेत आलू पराठे आणि पोहे दिलेत त्यांनी. पोहे, ओके. आणि कॉफी सांगितलं होतं आम्ही त्यांना, त्यामुळे त्यांनी दूध दिलंय आणि सोबत कॉफीचे सॅशे दिलेत आणि दही दिले आलू पराठा. दही आलू पराठ्यांसोबत आणि लोणचं. असा हा आहे नाश्ता. तर कुंदन द रिट्रीट मध्ये आपला 2 दिवसाचा स्टे असल्यामुळे तिथून आपण काल चेकआउट केलं. तिथे आपली आमराई रूम होती आणि इथून असं खाली उतरून आता आपण तारांगण अशी ही रूम आहे जिथे आपण आता चेक इन केलंय. त्याच्या एंट्रन्सलाच हे असं त्यांनी असं बॉटल्स, ज्या वेस्ट बॉटल असतात त्याच्यापासून हे असं एक हे बनवलंय त्यांनी. तर ही आपली इथे रूम आहे. एंट्रन्स मध्येच अशी ही किटली, कप, कॉफी आणि टी आणि फ्रिज असं सेटअप आहे त्यांचा इथे.
ही अशी रूम आहे. हा बेड दिलाय त्यांनी, छान आहे बेडचा. इथे टेबल आणि खुर्ची आहे. तुम्हाला लंच डिनर किंवा ब्रेकफास्ट साठी त्याचा तुम्ही यूज करू शकता. इथे हा यांचा टीव्ही युनिट आणि एसी आहे. छान आहे त्यांचं इंटिरियर, छान आहे. तारांगण रूमचं पण इंटिरियर खूप छान आहे. इथे पण असा थोडासा स्पेस आहे, तुमचं लगेज वगैरे सगळं ठेवू शकता तुम्ही. इथे हे असं मोठं एक वॉर्डरोब आहे, भरपूर मोठं आहे. त्यांनी एक्स्ट्रा बेडिंग, उशा, ब्लँकेट असं सगळं दिलंय. इथे त्यांनी हे असे टॉवेल दिलेत आणि हे असं एक थोडं वेगळ्या इंटेरियरचं बाथरूम आहे. इथे हा शॉवर एरिया आहे. असे त्यांनी जरा थोडे रॉक्स वगैरे ठेवलेत. इथे बेसिन आहे आणि इकडे WC दिले त्यांनी. आणि इथे रूमलाच अटॅच अशी ही छान मोठी अशी बाल्कनी आहे. असं इथे ह्या 2 चेअर आहेत, टेबल आहे आणि हे असं इथे सिटिंग एरिया टाईप आहे. ते मजबूत आहे, म्हणजे ते तुटत वगैरे नाही. आणि त्याच्यावरच टाकायला ही अशी बेडिंग पण दिली त्यांनी म्हणजे हे ह्यासाठीच ती फॅसिलिटी आहे. तर हा हे असं टाकायचं. तिथे एक्स्ट्रा पिलो पण त्यांनी दिलेलाच आहेत, सो ते पिलो वगैरे घेऊन तिथे बसायचं. आणि इथून हा असा व्हॅली व्ह्यू आहे सगळा. सुंदर रूम आहे ही तारांगण पण. तिकडे तो डॅम आहे, कोणता डॅम आहे तो? ठाकूरवाडी डॅम आहे तो. छान आहे. आम्हाला ही तारांगण रूम पण खूप आवडली आहे. जशी आमराई होती तशीच ही पण आहे. इकडे जरा उजेड वगैरे भरपूर आहे, कारण हे थोडं इकडे थोडीशी रेंज पण आहे. हो, जंगल साईडला होतं त्यामुळे तिथे रेंज अजिबातच नाहीये. तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये जावं लागतं वायफाय साठी. आणि आमचं जे नेटवर्क प्रोव्हायडर आहे तिथे तर अजिबातच रेंज नाही. बाकीच्या कदाचित नेटवर्क प्रोव्हायडर पण नाहीच आहे इन जनरल. त्यांनी सांगितलं नाहीच आहे इथे. आम्हाला जरा थोडी रेंज आता यायला लागली. बरोबर. सो जी आमराई रूम टाईप होती त्याचं 1 डेचं रेंट होतं 12,000. ह्याच्यामध्ये ऑल मील्स इन्क्लुडेड. ऑल मील्स मध्ये लंच, हाय टी, डिनर आणि ब्रेकफास्ट हे सगळं इन्क्लुडेड आहे. तसंच तारांगण रूम टाईपला सुद्धा हे सगळं इन्क्लुडेड आहे. फक्त याचं भाडं आहे 10,000 पर डे आणि आमराईचं होतं 12,000 पर डे. असे आपण टोटल 22,000 पे केले 2 दिवसासाठी. मील प्लॅन सेम आहे दोघींसाठी. मील प्लॅन दोन्हींसाठी सेम आहे, फक्त रूम टाईप डिफरंट आहे. म्हणून आमराईला जॅकुझी इनबिल्ट आहे, म्हणून तिथला जरा रूम रेट जास्त आहे. आणि ती मोठीही आहे रूम टाईप. खाली पण बेडरूम आहे, मग अजून एक फ्लोअर आहे जिथे स्टोरेज एरिया पण भरपूर आहे. आणि वरती सुद्धा तुम्ही बसू शकता, अशी छान मोठं अरेंजमेंट आहे त्यांचं. म्हणून जरा हा फरक. आणि आज इथे कोणी नव्हतं म्हणून त्यांनी तुम्हाला मील चॉईस पण दिलं. त्यांनी तुम्हाला विचारलं काय हवंय खायला वगैरे. त्यांचे मील्स आतापर्यंत आम्ही पूर्ण दिवस झाला याच्यामध्ये एकदाही आम्हाला एकही मील रिपीटेड मेन्यू सोबत मिळालेला नाही. आजचा जो मेन्यू आहे तो सुद्धा डिफरंट आहे. सो दररोज त्यांचा मेन्यू डिफरंट असतो, बिलकुल रिपीट होत नाही. आणि त्याच्या रिव्ह्यू मध्ये मी वाचलं होतं की जरा खूप ऑइल वगैरे टाकतात वगैरे, तसं काही मला तर नाही किंवा माहित नाही. तेव्हा गर्दी असं असेल तर होत असेल, पण आता तरी नाही आम्हाला असं वाटलं. कसं आम्ही आमच्या चवीनुसार, आवडीनुसार आम्ही त्यांना थोडा बदल करायला सांगितलं, तसाही त्यांनी आम्हाला बदल करून दिला. सो आम्हाला तरी छान वाटतंय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि कदाचित तुम्हाला वाटेल की हा रूम टाईप मुळे किंवा या प्रॉपर्टीमुळे याचा खूप जास्त रेट आहे, पण असं काही नाही. ऑल मील्स इन्क्लुडेड आहे त्यामुळे हा रेट आम्हाला ओके वाटतोय. आजूबाजूला कोणतेही रेस्टॉरंट नाहीये, दुसरी कोणती प्रॉपर्टी नाहीये की तुम्हाला दुसरं ऑप्शन अवेलेबल असेल की मी बाहेर जाऊन खाऊ. हे ऑप्शन इथे नाहीये, म्हणूनच त्यांनी ऑल मील्स इन्क्लूड करून दिले आहेत. आपण कोंदंड रिट्रीट या आपल्या प्रॉपर्टी पासून 10 किलोमीटर अंतरावरती खंडी पॉइंट म्हणून आहे एक, जिथे की रिव्हर्स वॉटरफॉल आहे, तो आपण बघायला जातो आहोत. जरा थोडा गावाकडचा रस्ता आहे, पण खूप छान रोड आहे. दोन्ही साईडला भाताची शेती आहेत आणि छान श्रावण सरी बरसत आहेत, त्यामुळे छान वाटतंय. आता जाऊयात पुढे. तो पॉइंट कसा आहे मी तुम्हाला दाखवते. जाऊया. नको कुठे
कुठे काय आहे ते? पाणी काय आहे ते सगळं? पाणी पाण्यामध्ये काय दिसतंय तुला? कशाची शेती आहे ही सगळी? भाताची. तिला कळली भाताची शेती? हा. केवढे सारे आहेत, कुठे कुठे आहेत? अशी सगळीकडे भाताची शेती आहे ही अशी तुला दिसतीये? खंडी पॉइंट कडे जाताना हे असे काही वस्ती लागते, पाडे आणि वाड्या, आणि रोड तसा सिंगल लेन गावाकडचा असल्यामुळे काही ठिकाणी पावसामुळे खड्डे झालेले आहेत. पण छान वाटतंय, दोन्ही साईडला छान भाताची शेती आहेत, हिरवगार वातावरण आहे, पावसाच्या सरी कोसळतायत, ढग पण दाटून आले आहेत. आहे खंडी पॉइंट. रिव्हर्स वॉटरफॉल आहे, कारण की जेव्हा पण पाणी खाली जातं वाऱ्याच्या वेगामुळे सगळं पाणी रिव्हर्स वरती येतं. आहे रिव्हर्स वॉटरफॉल खंडी पॉइंटचा. तर मयूर, कसा होता एक्सपिरियन्स कोंदण मधला? चांगला होता. लोकेशन चांगलं आहे. रूमचं थोडंफार मेंटेनन्स करायची असं मला वाटतं की गरज आहे. म्हणजे जर ते पावसाळ्यात ओपन ठेवतायत तर मग त्यांना पावसाळ्याची पण व्यवस्था करायला हवी. जसं की वरतून पाणी टपकतंय वगैरे, किंवा जरा गिझरचा प्रॉब्लेम आला होता आम्हाला आधीच्या रूम मध्ये, तर ते थोडंफार जर अवॉइड करता आलं तर बरं होईल असं मला वाटतं. कारण की खरंच इथे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. गिझरला जर पाणी नाही आलं तर अगदी थंडगार पाण्याने आंघोळ करावी लागते. इथलं फूड तसं छान आहे. आम्हाला सगळ्या प्रत्येक वेळेसच्या प्रत्येक मीलची टेस्ट आवडली. टेस्ट उत्तम आहे, त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. इंटरकॉम वगैरे काहीतरी त्यांनी करायला, म्हणजे जर आपल्याला त्यांना रिच आउट करायचंय तर थेट त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन त्यांना बोलवावं लागतं, कारण फोन नाहीये, रेंज नाहीये. बरोबर, त्यामुळे ते जरा गैरसोय होते असं मला वाटतं. आणि इंटरकॉम नाहीये, प्लस त्यांचा स्टाफही कमी आहे. जागेवर तो कधीच नसतो, आणि त्या मनाने मग रेट्स खूप आहेत. जर तुम्ही एवढे रेट घेतायत तर तुम्हाला तेवढी चांगली फॅसिलिटी द्यायला हवी. बरोबर आहे. आणि स्टाफ कमी वाटतो, स्टाफ कमी आहे, 2-4 लोक मानाने स्टाफ कमी आहे, आणि तो कधीच जागेवर नसतो. त्यांना शोधावं लागतं आपल्याला. इंटरकॉम फॅसिलिटी नाही, त्यामुळे प्रत्येक वेळेस काहीही अडचण आली की रूमच्या बाहेर जा, त्यांना शोधा. शोध मोहीम राबवली की कोणीतरी सापडतं, पण ते प्रॉम्प्टली रिस्पॉन्स करतात, पण त्यांना शोधावं लागतं. त्यासाठीच ते इंटरकॉम किंवा फोनचे जरा काहीतरी, किंवा रूम मध्ये जर वायफाय दिला तर तसं बघा. कारण 11,000-12,000 रूम्स मध्ये वायफाय नाही म्हटल्यावर जरा थोडं वाटतं, कमी वाटते जरा. ओव्हरऑल तसा आमचा एक्सपिरियन्स छान आहे. रूम्स छान आहेत, लोकेशन छान आहे, सगळं छान आहे. अगदी कोणत्याही सीझन मध्ये येऊन तुम्ही इथे राहू शकतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, खूप सुंदर लोकेशन आहे. सो
असा होता हा आमचा स्टे 2 दिवसाचा कोंदण द रिट्रीट इथे ठोकरवाडी डॅमच्या परिसरामध्ये ही प्रॉपर्टी आहे. तुम्ही येऊ शकता इथे राहायला. फक्त ज्या आम्ही त्रुटी सांगितल्या त्या जर कंप्लीट झाल्यात, त्या जर त्यांनी मान्य केल्या आणि त्याच्यावरती काम केलं तर अल्टिमेट प्रॉपर्टी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.